सुपेकर यांनी 500 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप हा जालिंदर सुपेकरांवरती होताना पाहायला मिळतो। त्यांच्या वकिलांकडून देखील हा आरोप लावण्यात आलेला आहे। मात्र जे नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड जे अमरावती कारागृहात आहेत त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि हे नेमके कशासाठी कुठल्या गुन्ह्यामध्ये यांना अटक करण्यात आलेली आहे ते महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भात दीपक आबा साळुंके आता आपल्या सोबत आहे, कारण याच गायकवाड कुटुंबियांकडून दीपक साळुंके यांच्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक असा छळ करण्यात आला होता आणि त्या संदर्भातच या गायकवाड कुटुंबियांवरती गुन्हे दाखल देखील करण्यात आलेले आहेत। आणि दीपक साळुंके आता आपल्या सोबत आहेत। काय नेमके तुमचे आरोप काय होते, कारण गायकवाड कुटुंबियांच्या विरोधात तुम्ही कंप्लेंट दिली होती, त्यानंतर त्यांना आता कारागृहात देखील पाठवण्यात आलेलं आहे। यामध्ये ह्या सगळ्या बाबी न्यायप्रविष्ट असल्यामुळं सगळ्याच गोष्टी मी काय या ठिकाणी बोलू शकत नाही, पण सुरुवातीलाच मी सांगतो की आमची मुलगी जिवंत वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आज माझी मुलगी आणि माझा नातू हे कशा पद्धतीने सफर होत आहेत ही जी आम्हाला कल्पना आहे। आमचं कुटुंबीय या निमित्तानं अतिशय आम्ही संकटात दिवस काढतो आहे आणि आपल्याला आताही बघताय सगळं सध्या चाललेलं आहे। त्यामध्ये या सगळ्या बाबीमध्ये आमची मुलगी वाचवलेली आहे आणि न्यायदेवतेवर आणि परमेश्वरावर आमचा विश्वास असल्यामुळं मला निश्चितपणानं माझ्या मुलीला यामधनं न्याय मिळू शकेल असं मला वाटतं। पण गायकवाड कुटुंबियांकडनं तुमच्या मुलीला काय नेमका त्रास देतो, कारण की तुमची मुलगी आज तुमच्या सोबत आहे। तुम्ही जसं म्हटलात की जिवंत तिला वाचवण्यात तुम्ही यशस्वी झालेला आहात, काय नेमकं त्यांची नेमकी काय पार्श्वभूमी आहे या गायकवाडांची? गायकवाडांच्या पार्श्वभूमीच्या बाबतीमध्ये मी काय फार बोलणं या ठिकाणी नाही। हे सगळ्या पुण्याला रोजच्या टीव्हीवर सगळ्यांना ते ज्ञात आहे। पण जो शारीरिक मानसिक अतिशय पार्श्वी म्हणजे क्रूरपणानं माझ्या मुलीचा छळ झाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता ही तर मी काही न्यायप्रविष्ट असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही, पण मी एवढंच आपल्याला सांगतो की माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि परमेश्वरावर न्यायदेवतेवर विश्वास आहे। परत एकदा सांगतो मी याबाबत एवढंच सांगू शकतो। धन्यवाद। पण सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकारानंतर अशा ज्या काही केसेस आहे किंवा अशा ज्या घटना आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। ही घटना तुमच्या आधीची खरं तर गेल्या काही वर्षांपूर्वीची हे खरं तर तुमच्या बाबतीत जे घडलेलं प्रकरण आहे। तुम्ही न्यायप्रविष्ट जरी असलं असं म्हणतायत, पण तुमच्या मुलीला नेमका काय त्रास झाला हे तर तुम्ही सांगू शकता, कारण इतर लोकांना देखील हे समजलं पाहिजे, समाजातल्या इतर लोकांना देखील समजलं पाहिजे की कशा पद्धतीने या समाजात या राज्यामध्ये काही कुटुंब अशी आहेत ज्या सुनांना कशा पद्धतीने वागणूक देतात हे इतर लोकांना देखील समजणार आहे। आता गायकवाडांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये आज सगळं रेकॉर्ड यूट्यूब चॅनलवर ह्याच्यावर सगळं आहे आणि जे हगवण्यांची आता जी घटना घडलेली आहे त्याच पद्धतीनं माझ्या मुलीचा फार मोठा छळ झाला। आता ह्या सगळ्या गोष्टी उघडू शकत नाही मी आणि माझी बोलायची पण या विषयावर इच्छा नाही। आता मुलगी नातू कसा सफर करते हे मलाही माहिती आहे, आमचं कुटुंबही आज त्यामध्ये सफर होत आहे। एवढंच मी सांगतो, गायकवाड कुटुंबियाच्या बाबतीमध्ये त्यांचं जे सगळं काही इतिहास रामायण महाभारत आहे तो सगळा ज्ञात आहे आणि त्यांच्या सगळ्या ज्या तुमच्या अगोदरच्या ज्या आत्तापर्यंतच्या प्रसारमाध्यम आहेत त्यांना ती सगळी माहिती आहे पुण्याला, त्यामुळे मी काय ह्यामध्ये जास्त बोलू शकत नाही। बस, या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता जे काही नाव पुढे आलेलं आहे ते अर्थात जालिंदर सुपेकरांचं। जालिंदर सुपेकरांनी या कैद्यांना अर्थात गायकवाड कुटुंबियांना कारागृहाच्या बाहेर काढून देतो अशा पद्धतीचं सांगून त्यांच्याकडनं 500 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप हा सुपेकरांवरती होता। तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय नेमकी माहिती? या संदर्भात मी काय माझी कमेंट असणार नाही, कारण हे सगळं आरोप आणि प्रत्यारोप हे आणि ते जेलमधले आणि त्या अधिकाऱ्यांचा विषय आहे, त्यामुळे या विषयावर मी काय तसं सांगू शकत नाही। मी काय यावर कमेंट पण देऊ शकत नाही। तर न्यायप्रविष्ट बाबी असल्यामुळं मी परत एकदा आपल्याला सांगतो की या सगळ्यामध्ये आता तपास हे सगळं चालू आहे, तर त्यामध्ये खरं खोटं जे आहेत कुणी काय बोलावं कुणी काय बोलू नये किंवा कुणी काय हे करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण या विषयामध्ये मला काय त्यातलं माहिती नाही। नाही, पण सुपेकरांनी अशा पद्धतीने खंडणी मागितल्याचा आरोप हा त्यांच्यावरती होतो, म्हणजे तुम्ही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गायकवाड कुटुंबियांवरती किंवा तुमच्या मुलीला ज्या गायकवाड कुटुंबियांनी त्रास दिला होता त्यांच्यावरती हे सगळे आरोप आहेत आणि त्यांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी अशा पद्धतीने खंडणी मागितली जात आहे। त्याचा कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे। राज्याचं हे सगळं गृहमंत्री आणि हे सगळेजण सक्षम आहेत, ते अशा विषयामध्ये ते सगळेजण लक्ष घालतील आणि खरं खोटं काय ते बाहेर निघेल आणि त्यामुळं आज आपण त्या विषयावर काय बोलणं हे मला काही उचित वाटत नाही, कारण जोपर्यंत कुठली गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही
त्यामुळे आपण त्या विषयावर काय बोलणं माझ्यासारख्याला उचित वाटत नाही. पण मग अशा पद्धतीने जर गायकवाडांना बाहेर काढण्यासाठी कुणी खंडणी मागत असेल, तुम्ही कारवाईची मागणी करतायत अशा अधिकाऱ्यांवरती वगैरे?